नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 37. इकडे महादेव मेन्शनमध्ये सकाळी सारे सोनार फॅमिली डायनिंग टेबलवर जमले होते आणि तेवढ्यात अभि ट्रॅव्हल बॅग सोबत खाली आला. शीतलताई म्हणाली, स्वारी कुठे निघाली एवढ्या सकाळी सकाळी? डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट सेट करत असलेल्या शीतलताई अभिला बघत बोलल्या. अभि म्हणाला, दिल्लीचे देशमुख प्रोजेक्ट रिलेटेड कॉन्फरन्स आहे मुंबईला, तिथेच निघाले. अभि डायनिंगमध्ये विराजमान होत हाताने प्लेट सरळ करत बोलतो. सुभद्रा म्हणाले, अभि, ती कॉन्फरन्स तर उद्या सकाळी आहे आणि तू आतापासून का? आय मीन, दुपारून निघालास तरी आरामात सायंकाळपर्यंत पोहोचणार, मग एवढी घाई कशाला? ब्रेकफास्ट उरकता सुबोधराव यांनी अभिला विचारले आणि त्यांच्या प्रश्नाने इकडे डायनिंग एरियामध्ये असलेले दोन महारथी चेहरे अगदी दिव्यांच्या लख्ख प्रकाश पडावा असे उजळून निघाले. लाईक, आम्हाला हेच तर हवे होते असे काही भाव चेहऱ्यावर आणून अभिकडे एकटक बघत होते. कोण? आपले विकासराव आणि आदित्य हो. अभि म्हणाला, ॲक्च्युली बाबा, इगतपुरीला मित्राचे रिसॉर्टचे ओपनिंग आहे, सो तिथेच जायचंय त्यामुळे आता लवकर निघतोय आणि तिथूनच मग सायंकाळी मुंबई. त्याला एकटक बघत असलेल्या त्या दोघांकडे साफ दुर्लक्ष करत प्रोटीन शेकचा एक सिप घेत अभिने सुबोधरावांना उत्तर दिले. आदित्य मनातच म्हणाला, केवढ्या त्या थापा, बापरे. भाई, सरळ सरळ सांगा की तुम्ही तुमच्या मिस आराध्या यांना भेटण्यासाठी जात आहेत. आदित्यच्या मनातील मोर तुई करत साऱ्यांना सांगू पाहत होते, पण त्याने मोठ्या शितापीने त्यांना प्रेमाची बरसात होईस तर थांबा असे समजावले आणि मग खुशाल नाचा प्रेमाच्या वनात अशी आर्जव देखील केली. त्यामुळे त्यांनीही सध्या वाट बघण्याची सारस्य दाखवले, पण तरीही आदित्य राजेंची खास काही जाईना. आदित्य म्हणाला, पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कुठल्याच फ्रेंडच्या इगतपुरीला रिसॉर्ट नाही आहे. टाकला. आदित्य राजेने गोल्ड प्रोटीन शेकमध्ये मिठाचा खडा टाकलाच. अभि म्हणाला, तू ओळखत नाहीस त्याला? अभिचे गडबडलेले उत्तर आदित्यच्या दिशेने आले. आदित्य म्हणाला, मी तुझ्या हर एक फ्रेंडला ओळखतो भाई. विसरला असशील तर सांगतो की मीही तुझ्या कॉलेजमध्ये होतो. आदित्य एक भुवई उंचवत अभिकडे बघत बोलतो आणि विकासराव दोघांकडे बघत तोंड दाबून हसत होते. अभि म्हणाला, हो, पण एक क्लासमध्ये नाही ना. आणि हो, तू नाही ओळखत त्या फ्रेंडला, सो स्टे आउट ऑफ इट. अभिची आदित्यकडे रोखलेली नजर. आदित्य म्हणाला, ओके, राहिलं, मी सहजच बोलत होतो. त्यानेही मग आपले दोनही खांदे उडवत ब्रेकफास्टवर कॉन्सन्ट्रेशन केले. त्याच्याकडे रोखलेल्या साऱ्यांच्या नजरांना कंटाळलेला तो एकदाचा ब्रेकफास्ट आवरून महादेव मेन्शनच्या बाहेर पडला आणि एवढा वेळ हसू दाबून ठेवलेले विकासराव खळखळून हसले. इतर कोणाला नाही, पण आदित्यला त्यांच्या हसण्यामागील कारण बरोबर समजले होते. अभि म्हणाला, अरुण, गेट इन द कार. आय वॉन्ट यू टू बी विथ मी. कारमध्ये बसत असताना म्हणाला. अभिच्या अरुणला इंट्रोडक्शन चालू होत्या. अरुण म्हणाला, बॉस, मी. अरुणने अभिकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. अभि म्हणाला, इन्स्टेड ऑफ यू, एनीवन एल्स इज हिअर. अभिची रोखलेली प्रश्नार्थक नजर त्याच्याकडे होती. अरुण म्हणाला, नो. अरुणचा कॅज्युअल रिप्लाय. अभि म्हणाला, देन. अभि अरुणवर रागीट कटाक्ष टाकत हुंकारला. तसा अरुण क्षणाचाही विलंब न करता कारमध्ये जाऊन बसला आणि कार निघाली नाशिकच्या दिशेने. अभि मनातच म्हणाला, एंजल, आय एम कमिंग. मनातच एंजलशी बोलत अभि डोळे मिटून बॅक सीटला रेलून बसला. तिकडे आराध्याच्या मनाची घालमेल काही केल्या कमी होत नव्हती. अचानक पुढे आलेल्या परिस्थितीमुळे ती थोडी का होईना गांगरून गेली होती. का कुणास ठाऊक, काहीतरी हातातून निसटते अशी अनामिक भीती तिच्या मनात घर करत होती. सध्या तरी तिच्या अस्थिर मनाला शांत करण्यासाठी तिने एकच उपाय अवलंबला आणि तोही तिच्या आवडीचा, ते म्हणजे मेडिटेशन.
मार्शल आर्ट्स आणि योगा क्लास. यात मेडिटेशन हाच तिचा सर्वात जिव्हाळ्याचा भाग. तिच्या मनाची अस्थिरता कमी करण्यासाठी आणि त्या मनाला स्थैर्यावर आणण्यासाठी तिच्या लेखी मेडिटेशन शिवाय दुसरा उत्तम पर्याय शोधून सापडणार नाही. आणि एकदा का मन स्थिर झालं तर त्या मनाला काय हवं आहे मन लगेच कौल देतं. त्याचप्रमाणे मन आणि मेंदू यातील गुंता सोडवण्यासाठी तिने 15 मिनिटाचा पॉवर नॅप म्हणजे तिने मेडिटेशन करण्याचे ठरवले. या 15 मिनिटाच्या मेडिटेशन सेशनचा तिला हवा तोच फायदा झाला. मनातील अस्थिरता कमी होऊन अतिविचाराचे मळभर दूर होऊन एक नितळ पाण्याचा पारदर्शकता तिच्या मनात आणि विचारात धडकत होती. आता तिला काय हवंय ते तिच्यासमोर अगदी क्रिस्टल क्लिअर होते. तिच्या मनाने तिला कौल दिला होता. आराध्या मनातच म्हणाली, यस आय नो, आता मला काय हवं. बट आता ही पुढे आलेली सिच्युएशन कशी सांभाळू? काहीतरी केलेच पाहिजे. आराध्या, इट्स अबाउट युअर लाईफ, इट्स अबाउट युअर चॉईस. पुढे बघू, असे म्हणून तिने आवरायला घेतलं. इकडे कारमध्ये अभिने ड्रायव्हरला सांगून म्युझिक प्ले करण्यास सांगितले. अरुण आपल्या बॉसच्या हालचाली बघून विचारला होता. आज चक्क आपला स्ट्रिक्ट आणि डेंजरस बॉस प्रवासात म्युझिक इट्स हॉरिबल लाईक असं काहीतरी त्याला बघायला भेटेल याआधी त्याने कधी इमॅजिन पण नसेल केलं. बट इट्स लाईफ इफेक्ट ऑफ लव, सॉरी साईड इफेक्ट ऑफ. आपल्याच धुंदीत आवरणारी आराध्या आणि तिच्या धुंदीत रेडिओ स्टेशनवर नुकतेच प्ले झालेले सॉन्ग ऐकण्यात रममान असलेला अभि. देवाने पण काय शोधून जोडी बनवली असेल नाही यांची. एक पूर्व तर दुसरा पश्चिम, एकात पाण्यासारखी शीतलता तर दुसऱ्यात धगधगता लावा. रेडिओ जॉकी म्हणाला, नमस्कार माझ्या प्राणप्रिय सत्यांनो. सकाळचा आल्हाददायक गारवा आणि त्यात गुलाबी थंडी, एप्रिलचा महिना आणि सोबत प्रेमवीरांची नांदी. हो हो हो. सो ह्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये आज पहिल्या दिवशी मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त RJ प्रणित तुमच्यासाठी घेऊन आलोय पहिल्या प्रेमाची नशा, ज्याला मुळात नसतेच कुठली भाषा. मन मनाला घेईल समजून हीच एक वेळी आशा. सो गाईज, बी रेडी फॉर अवर फर्स्ट व्हॅलेंटाईन वीक सॉन्ग. हिअर इट इज. RJ प्रणितने दिलेल्या या रोमॅन्टिक स्पीचनंतर कारमध्ये जणू प्रेमाच्या गाण्याचा वर्षाव सुरू झाला. तेरे दर पे आके थम गए नैना, नैना नमाजी बन गए, एक दूजे में ढलके आशिकाना आयत बन गए. मैं और तुम, चलो जी आज साफ साफ कहता हूँ, इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है. रेडिओ स्टेशनवर प्ले होणारं हे सॉन्ग जणू अभिच्या मनातील भावना व्यक्त करत होते. त्याच्या बेरंगी झालेल्या आयुष्यात पुन्हा रंग भरण्याचे काम केले होते या भावनेने. आराध्या नावाची प्रतिरूपी सर त्याच्या जीवनात असलेली राग, तिरस्कार, द्वेष दूर सारून त्याच्या मातीत प्रेमाचे अंकुर फुलवण्यास यशस्वी झाली होती. कारच्या डोअरला अगदी खेटून बसलेला तो एक हात त्या डोअरवर ठेवत त्याच्या हाताची तर्जनी आणि अंगठा आपल्या हनुवटीवर फिरवताना खिडकीतून बाहेर बघत डोळ्याची उघडमीट करत गालातल्या गालात हसत आपल्या मनात दडलेल्या भावना त्या निसर्गाच्या ओंजळीत रित्या करत होता. लगे ना ये धूप जरूरी, लगे ना ये छाव जरूरी, मिलते हैं इश्क जमी पर, अब दो ही नाम जरूरी, मैं और तुम, चलो जी आज साफ साफ कहता हूँ, इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है. एकीकडे आराध्याच्या रंगात रंगलेला अभि आणि तिथे दुसरीकडे दिलेला कौल सत्यात कसा उतरवायचा या विचारात मग्न असलेली आराध्या. तिलाही आज वातावरणातील प्रेमाचा गंध जणू नव्याने उमगला होता. तिची अवस्था गाण्याच्या पुढच्या ओळीप्रमाणे होती काहीशी. एक मैं एक तुम, पिझ्झा मांगू क्या खुदा से, दिल दू क्या दू इतना बता दे, तेरा मेरा रिश्ता है सांसों से भी नाजुक, तुमसा हमसा कोई दूजा ना होगा ना हुआ रे, दो दिल सा एक सीने में है,
जैसे मैं और तुम, अब दोनों हमें जीने में है, जैसे मैं और तुम, जा से ज़्यादा चाहा तुमको पिया रे, हर पल हरदम हरदम तुमको जिया रे। चलो जी आज साफ साफ कहता हूँ, इतनी सी बात है, मुझे तुमसे प्यार है। तिच्याच विश्वात रमलेली आराध्या भानावर आली. तिच्या फोनच्या कर्कश आवाजाने. आराध्या म्हणाली, अरे वा, आज सकाळी सकाळी आमची आठवण कशी आली म्हणायची. आलेला फोन रिसीव्ह करत आराध्याने बोलायला सुरुवात केली आणि जसे जसे फोनवरील संभाषण पुढे सरकत होते तसे तसे आराध्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते. एका क्षणाला तर तिने आनंदाने हवेत उडीच घेतली. आराध्या म्हणाली, थँक्यू सो मच सोनूताई, तू माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहेस. थँक्यू सो मच. एवढे बोलून आराध्या फोन डिस्कनेक्ट करते. आराध्या म्हणाली, लवकर या मिस्टर संकेत, आय एम वेटिंग फॉर यू. एक खुनशी स्माईल देत आपल्याच विचारांवर कालातल्या कालात हसते. प्रियाताई म्हणाली, अहो, मुलाकडील मंडळी कधी येऊन धडकतील, एकदा पूर्ण तयारीवर नजर टाका तर. प्रियाताईचा त्रासिक स्वर विजयरावांच्या कानी पडला. विजयराव म्हणाले, प्रिया, सारं काही व्यवस्थित पार पडेल, नको टेन्शन घेऊ. भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.